हाय गाईज, आय एम स्नेहा. सो आज कुठलाही स्पेशल प्लॅन नाही आहे, पण म्हटलं चला आज थोडंसं मनातलं बोलावं, कारण कधी कधी ना गर्ल्स ना खरंच इझी नसतं. सो मी सकाळी लवकर उठले, त्याच्यानंतर मी पाणी वगैरे पिलं, त्याच्यानंतर मला जायचं होतं कॉलेजला. सो म्हटलं चला नाश्ता वगैरे बनवूया. सो मला असं म्हणायचं आहे की आजचा दिवस अगदी नॉर्मल आहे. सकाळी उठले, रेडी झाले, माझी कामं केली, पण डोक्यात मात्र नेहमीसारखी खूप थॉट होते. एकीकडे करिअर, फ्युचर, काम आणि दुसरीकडे स्वतःसाठी वेळ काढायचा. कधी कधी ना सगळं मॅनेज करताना स्वतःला विसरतो. बाहेरून आपण हसत असतो, नॉर्मल बिहेव करतो, पण मनात काय चाललं हे आपल्याला सोडून कोणाला माहीत नसतं. आणि मग अचानक एखाद्या छोट्या गोष्टीवर आपण ओव्हरथिंक करायला लागतो. मी योग्य आहे का? माझं फ्युचर काम करेल का? मी खरंच गोलपर्यंत पोहोचेल का? पण आज एक गोष्ट जाणवली, प्रत्येक गोष्टीचे ॲन्सर लगेच मिळणं गरजेचं नाही आहे. काही दिवस प्रोडक्टिव्ह असतील तर काही दिवस फक्त सांभाळून जातील, आणि ऑनेस्टली तेही ओके आहे. आपण परफेक्ट नाही आहोत, आपण अजून शिकतोय, ग्रो होतोय आणि स्वतःला समजून घेतोय. म्हणून जर तुम्ही सध्या कसं लाईफ फिगर आउट करत असाल तर जस्ट टेक इट ऑन वन डे ॲट अ टाईम. आज दिवस काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हता, पण कदाचित हेच रिअल लाईफ आहे. आणि हो, बिंग अ गर्ल इजंट ऑलवेज इझी, बट स्लोली आपण स्ट्रॉंग व्हायला शिकतो. एनिवे, आजचा मिनी ब्लॉग एवढाच होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, सो मला एवढंच तुमच्यासोबत बोलायचं होतं. सर आय थिंक की तुम्हाला या गोष्टी कळल्या असेल. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब माय चॅनल.